हॅलो, गुड मॉर्निंग. तर नव्या दिवसाची नवी सुरुवात. तर आज मुलांच्या डब्यासाठी इथं खारं वांगं बनवलं होतं सपक. आणि यांची डाएट सुरू आहे. तर भाकरी, त्यानंतर डाळ शिजवून घेतलेली आणि इकडं भाकरी बनवणं सुरू आहे. तोपर्यंत वांगं पण मस्त छान असं शिजवून घेतलेलं. आणि तुळशीची रोपं बघा खूप मोठी झालेली आहेत आणि खूप छान पण दिसत होती. तर या 2 कुंड्यामध्ये मी मनी प्लांट लावलेला, तर खूप छान आलेला. ताजा तवाना बघितल्यानंतर एकदम छान वाटत होतं. आणि हा गल्ला होता तो आरूने फोडलेला, त्याच्यामध्ये पण मला मनी प्लांट लावायचा होता. तर सगळी झाडं जी आहेत ती हिरवीगार, मस्त लुसलुशीत, मस्त अशी छान दिसत होती, टवटवीत. बघून पण खूप प्रसन्न वाटतं. सगळं बाहेरचं पाणी मारून अगोदर झाडू मारला होता, त्यानंतर पाणी मारून घेतलं. म्हणजे रोजच्या रोज कसं फ्रेश वाटतं, झाडांना पण पाणी देणं होतं आणि सगळं क्लीन पण होतं. त्यानंतर मी आले किचनमध्ये. जी रात्रीची भांडी होती ती रॅकला लावायची राहून गेलेली, तर इकडे आता भांडी वगैरे लावून देते. आणि त्यानंतर बघा मग मी जी किचनवरची जी भांडी होती ती सगळी बेसिंगमध्ये टाकून दिली आणि भांडे घासायला सुरुवात केली, कारण लगेचच पसारा पण किचनवरचा मला आवरून घ्यायचा होता. आरू शाळेत गेली होती, हे पण शाळेत गेलेले. आरू डब्बा घेऊन आणि हे जेवण करून गेलेले. तर त्यानंतर आता ध्रुवला पण शाळेत सोडायचं बाकी होतं. त्या अगोदर म्हटलं की वेळ होता तर किचनमधले सर्व पसारा आवरून घेऊयात. त्यामुळे सगळी भांडी मी घासून घेते आणि सगळं स्वच्छ वगैरे केले की त्यानंतर एकदम फ्रेश असं वाटतं. आणि कितीही काही म्हणलं तरी कामंही वाढत जातात, कधी एक्स्ट्रा कामं पण निघतात. त्यामुळे जी ती कामं पटापट त्या वेळच्या वेळी केली म्हणजे बरं पडतं. तर इकडे भांडी घासून झाली होती, त्यानंतर आता धुवून टोपलीमध्ये ठेवून दिली. त्यानंतर बेसिंग वगैरे पण घासून घेते. तसंच जी एक्स्ट्राची जी कामं आहेत ते पण मी लागली हातेच करून घेते. म्हणजे बेसिंगवरचं जे ओटा वगैरे आहे ते त्याच्या साईडचं जे थोडंसं पाण्याचे शिंतोडे किंवा भांडे घासताना जी घाण गेलेली असते तर ती पण सगळी स्वच्छ करून घासून पुसून घेतली. किचन ओटा एकदम क्लीन करून घेतला. आणि डेऱ्यामध्ये पाणी ओतायचं होतं, तर इकडे फिल्टर जे आहे ते चालू केलेलं आहे आणि हांड्यामध्ये पाणी ओतून काढलं. त्यानंतर लोणचं संपलं होतं छोट्या भरणीतील कैरीचं, तर ते काढून घेतलं. त्यानंतर भरणी वगैरे स्वच्छ पुसून वगैरे ठेवून दिली. मोठ्या भरणीमध्ये आहे पण ते मी काचेच्या भरणीमध्ये ठेवून देते. त्यानंतर फ्रेश झाले, देवपूजा वगैरे करून घेतली, रांगोळी काढली, ध्रुवला शाळेत सोडून आले. आणि त्याला सोडून आल्यानंतर बघा फरशी वगैरे क्लीन केली आणि डिरेक्टली संध्याकाळी आरूला अळूची पानं तोडायला लावली. खूप सारी आली होती आणि ज्वारीचं दळण करायचं बाकी होतं, तर ते पण केलं. आरूने संध्याकाळची दिवाबत्ती केली. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया, बाय.